नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे. करवीर तालुक्यातील उजाईवाडे येथे सापळा रचून पोलिसांनी तब्बल 22 किलो गांजा जप्त केला असून जप्त मुद्देमालाची किंमत 12,17,750 रुपये इतकी आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपी गांजा विक्री करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत 22 किलो गांजासह फ्रीस्टाईल कार, एक रायडर स्पोर्ट्स बाईक आणि मोबाईल फोन असा एकूण 12,17,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पर, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उप अधीक्षक सुजित कुमार शिवसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, शिवानंद मठपती, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, विशाल खराडे, सतीश सूर्यवंशी, संजय हुंबे, अमित मर्दाने, प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू